आणि बुलेटिनची सुरुवात करणार आहोत एका ब्रेकिंग बातमी आहे प्रत्येक गृहिणीला धक्का देणारी, कारण राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा भाजीपाल्याला फटका बसलेला आहे। भाजीपाल्यांचे दर आता चांगलेच वधारलेले आहेत। फळभाज्या आणि पालेभाज्यांमध्ये दरात वाढ झाल्याचं दिसून येते। उत्पादनात घट झाल्यामुळे भाज्या महागलेल्या असून गृहिणींचं बजेट त्यामुळे कोलमडलेलं आहे। गेल्या काही दिवसांपासून आवक घटली असल्यामुळे भाजीपाल्याच्या दरांनी अचानक उसळी घेतली आणि बहुतांश भाज्यांच्या दरांनी 100 सुद्धा गाठलेली आहे। भाजीपाल्याचे दर कडाडल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलाच फटका बसतोय। तर मुसळधार पावसाचा फटका हा भाजीपाल्याला बसलेला असून भाज्यांचे दर आता वधारलेले आहेत। फळभाज्या पालेभाज्यांच्या दरात वाढ झालेली असून सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र आता कात्री बसतीये। सर्वांना राज्यात हा मुसळधार जो पाऊस सुरू आहे याचा फटका आपण पाहतोय भाजीपाल्याला बसलेला आहे। तर भाजीपाल्यांच्या दरात वाढ झालेली असून उत्पादनात घट झाल्यामुळे भाज्या चांगल्याच महागलेल्या आहेत आणि यावरून आता गृहिणींचं बजेट सुद्धा कोलमडलेलं आहे। आणि याविषयी आपण सध्या बाजारामध्ये भाज्यांचे काय दर आहेत जाणून घेणार आहोत। आमची प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत आहेत, लक्ष्मण घाटोळ आहेत आणि रायचंद शिंदे आहेत मुंबईमध्ये। सुस्मिताकडे आपण सगळ्यात आधी जाऊयात। सुस्मिता, गुड मॉर्निंग। मात्र आजची जी सकाळ आहे ही भाजी मार्केटमध्ये कशी पाहायला मिळते? भाज्यांचे दर चांगलेच कडाडलेले आहेत, म्हणजे तुम्ही शिवाय इतर सगळ्याच गृहिणींसाठी खरं तर हा एक मोठा फटका म्हणावा लागेल। 100 गाठली आहे भाजीनं। नक्कीच पावसाचा मोठा फटका सर्वच भाज्यांना पालेभाज्यांना बसलेला पाहायला मिळतो। त्याचं उत्पादन हे घटलेलं आहे। त्याचबरोबर भाव जर आपण बघितले तर आठवड्याभरामध्ये तब्बल 40 ते 50 रुपयांनी सर्वच भाज्यांचे दर हे वाढलेले आहे। फरसबी ही 400 रुपये 1 किलो इतक्या जास्त किमतीने विकली जाते आहे। त्याचबरोबर सर्वसाधारणपणे टमाटे जे 15 ते 20 रुपयाला मिळत होते ते आता 30 ते 35 40 रुपयापर्यंत गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। होलसेल बाजारामध्ये जर एवढी भाववाढ झालेली असेल तर याचा परिणाम किरकोळ बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतो। काही लोक आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, भाज्यांचे दर सध्या काय आहेत, कशा पद्धतीच्या भाज्या बाजारात आहेत आणि हे दर का वाढले? मार्केटमध्ये जवळजवळ 50% भाज्या कमी झालेल्या आहेत। यांचे दर वाढायचं कारण असं की पाऊस सगळीकडे चालू आहे। नाशिक असू, पुणे असू, श्रीगोंदा असू, नगर असू, इकडे पाऊस चालू आहे आणि तिकडून जे माल येतात त्यामुळे भाज्यांचे दर वाढले। सर्वात जास्त कोथिंबीर व फरशी ह्या भाज्याचे दर वाढलेले आहेत। कोथिंबीरची जुडी 20 रुपयाला होती, ती आता जवळजवळ 70 ते 80 रुपयाला झाली आहे। 480 रुपये किलो फरसबी झालेली आहे आणि महत्वाचं टोमॅटोची 15 ते 16 रुपये होते, त्यात 35 रुपयापर्यंत गेलेली आहेत। व त्यात दुसरी गोष्ट, मच्छीमार बंद झाल्यामुळे लोकांचा साहजिक कल भाज्यांकडे जास्त झालेला आहे, त्यामुळे भाज्यांचे दर हे वाढलेलेच आहेत। मुळातच या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना तितकासा भाव बऱ्याचदा मिळत नाही। ट्रान्सपोर्टेशनमध्ये माल खराब होतो, एकसाथ एखाद्या उत्पादन जास्त झालेलं असतं त्यामुळे त्यालाही भाव मिळत नाही, अशी एकीकडे आपल्याला चित्र पाहायला मिळतं। परंतु बाजार मात्र चढेच असतात। बाजार हे चढेच असतात, त्याचं कारण असं ते मेन ट्रान्सपोर्टेशन। आपले डिझेल आणि पेट्रोलचे दर एवढे वाढतच असतात, त्यामुळं तिथे पैसे जास्त जातात आम्हाला। आणि दुसरी गोष्ट, आपल्या सरकारचं अजिबात नियोजन नाहीये की कुठल्या जागी आपण कुठला माल लावावा आणि त्यामुळे आपण हमीभाव द्यावा आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं भलं होईल। कारण आम्ही पण व्यापारी नसून पहिले आम्ही शेतकरी आहोत, त्यानंतर आम्ही हे मार्केटचा विचार करतो, ग्राहकांचा विचार करतो आणि आम्ही सर्वात महत्वाचं इथलच्या ग्राहकांना जेवढा ताजा आणि स्वच्छ माल देता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करत असतो। नक्कीच आपण बघतोय की सर्वच भाज्यांवरती याचा परिणाम झालेला आहे। मार्केटमधली परिस्थिती नेमकी मुंबईतली कशी आहे ही आपल्याला स्पष्टपणे दिसून येते। भाववाढीचा फटका हा सर्वसामान्यांना बसलेला आहे, त्यामुळे त्यांचं आर्थिक गणित मात्र काहीसं डगमगलेलं यामुळे पाहायला मिळतं। निश्चितच बरोबर आहे। आणि नाशिकला जाणार आहोत। नाशिकला आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ सुद्धा आहेत। लक्ष्मण, आपण पाहिलं राज्यामध्ये आज सगळ्याच ठिकाणी जवळपास भाज्यांचे भाव जे आहेत ते कडाडलेले आहेत। नाशिक बाजारात आज काय परिस्थिती आहे?
म्हणाले मी आता नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आहे, ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधून नाशिकच नाही तर मुंबईच्या उपनगरांना देखील भाजीपाला जो आहे तो पुरवला जातो। ही दृश्य आहे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातली। या परिसरामधून जो भाजीपाला शेतकऱ्यांचा जिल्ह्यातला येतो तो भाजीपाला या ठिकाणी एकत्र होत असतो आणि इथूनच हा सगळा भाजीपाला जो आहे तो अशा पद्धतीनं मुंबई उपनगरांमध्ये आणि नाशिकमध्ये जात असतो। खरं तर भाजीपाल्यांचे भाव का वाढले हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आवक जी आहे भाजीपाल्याची ती ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला मात्र भाजीपाल्याचे भाव जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असतात आणि भाव वाढण्यामागचं कारण जे आहे ते आवक जरी असलं तरी त्याचं कारण आहे की अचानक झालेला पाऊस आणि उन्हाळा, कडक उन्हाळ्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी नव्हतं आणि त्या सगळ्या कमी पाण्यामध्ये जो भाजीपाला पिकवला गेला होता तो मात्र कमी प्रमाणात होता। हे सगळी कारणं जी आहेत ती भाजीपाल्याचे भाव वाढण्यासाठी आहे। काही व्यापारी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलूया। गेल्या आठवड्यात जे भाजीपाल्याचे दर होते त्याच्यामध्ये आणि आत्ताच्या दरांमध्ये काय फरक जाणवतो आणि नेमकं काय कारण आहे इतका दर वाढण्याचं? जे आता पाणी झालं आहे ना, वळीव पाणी, त्याच्यामुळे झालेले नुकसान, त्याच्यामुळं आवक घटली, त्याच्यामुळे बाजारात आवक कमी आल्यामुळे भाव जरा थोडे टाईट झालेले। कशाचे भाव वाढले, काय कुठला कारल्यांचे भाव वाढलेले, गिलक्यांचे वाढलेले, कोबी फुलवरचे टमाटरचे वाढलेले। प्रत्येक भाजीपाला जो 20-30 रुपयांनी किलो मागे जास्त भाव झालेला आहे त्याचा। आपल्यासोबत काही ग्राहक आहे। काका, तुम्ही भाजीपाला घ्यायला आलेला आहात, भाजीपाल्याचे भाव वाढताना दिसत आहे। गेल्या आठवड्यात आणि ह्या आठवड्यात काय फरक जाणवतोय? या आठवड्यात जवळपास 10% ते 20% भाजीपाल्यामध्ये वाढ झालेली आहे। तुम्ही किती दिवसांपासून इथे भाजीपाला घ्यायला आहे? मी जवळ 10 वर्षापासून इथे भाजीपाला घ्यायला येतोय। मग ह्या सगळे जे भाव वाढले त्याच्यामुळे तुमच्या बजेटवर काही परिणाम? नक्कीच बजेटमध्ये वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांना याचा थोडा त्रास होतोच ना। आपण बघतोय म्हणाली हे काही ग्राहक होते, काही व्यापारी होते, आपण त्यांच्याशी बोललेलो आहे। आणखी काही ग्राहक आहेत त्यांच्याशी आपण बोलूया। तुम्ही भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेला आहात आणि भाज्यांचे भाव वाढलेले दिसत आहे, काय परिणाम जाणवतोय? परिणाम खूप जाणवतोय। पावसामुळे पाऊस पडला नसल्यामुळे परिणाम जाणवतोय। उन्हाळ्यात भाजीपाल्याला पाणी नसल्यामुळे महागाई वाढलेली आहे। तर मग तुमच्या बजेटवर काही परिणाम? थोडा आहे ना परिणाम। आपण बघतोय ग्राहक आहेत आणि ते सांगताय की काही प्रमाणामध्ये का होईना पण त्यांच्या बजेटवर त्याचा परिणाम झालेला आहे आणि हे देखील महत्त्वाचं आहे की आवक जी आहे ती मोठ्या प्रमाणात घटलेली आहे आणि म्हणून हे भाजीपाल्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। नाशिकमध्ये ज्या वेळेला भाव वाढतात त्यावेळेला निश्चितपणे मुंबई आणि उपनगरांमध्ये देखील त्याचा परिणाम जो आहे तो थेट बाजारामध्ये आणि ग्राहकांना त्याचा बसत असतो। म्हणाली निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता थेट जाऊयात जुन्नरमध्ये आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे आपल्यासोबत आहेत। रायचंद, पावसामुळे भाजीपाला उत्पादकांचं देखील नुकसान झालंय आणि दुसरीकडे गृहिणींचं बजेट सुद्धा कोलमडलंय, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसतीये। नक्कीच म्हणाले, आपण जर पाहतोय उत्तर भारताला सर्वाधिक टोमॅटो पुरवठा करणारी नारायणगावची बाजारपेठ आहे। याच बाजारपेठेमध्ये मी आहे आणि आता सध्या जर पाहिलं तर मागच्या 8 दिवसांपेक्षा मागच्या 2 दिवसामध्ये टोमॅटोचे भाव दुपटीने वाढलेले आहेत। पूर्वी हा जो टोमॅटो होता तो 20 ते 25 रुपये किलो होतो, आता 60 ते 70 रुपयाने जातोय। नेमकी काय कारण आहेत? आवक घटली की पावसाचा काय परिणाम, हे सगळं विचारणार आपल्यासोबत काही शेतकरी आणि व्यापारी आणि बाजार समिती संचालक सुद्धा आहेत। मला सांगा काय कारण आहेत, रेट अगदी दुपटीने आता वाढलेले आहेत? तुम्ही जर यावर्षी टेम्परेचरचा जर विचार केला तर 40 ते 42 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर यावर्षी झाले आणि जे 2000 कॅरेट एकरी निघत होतं शेतकऱ्याचं ते आज 500-600 कॅरेटवर आले आणि त्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही गोल्टी आज पिकायचं प्रमाण जास्त आहे, मीडियम पण जास्त पिकते, परिणामी ॲव्हरेज कमी झाले आणि त्याच्यामुळे बाजार वाढले। तुमचा रोजचा किती माल यायचा आणि किती परिणाम झाला आता या टेम्परेचरमुळे? आता पहिले रोजचा 1000-1200 कॅरेट यायचे ते आता मागच्या वर्षी यायचे ते आता यावर्षी फक्त 300 ते 400 कॅरेट येतात। त्या हिशोबाने बाजार वाढले, उत्पन्नात जवळपास तर आपण पाहिलं मुंबईहून आमचे प्रतिनिधी सुस्मिता भदाणे, नाशिकहून लक्ष्मण घाटोळ आणि जुन्नरहून रायचंद शिंदे आपल्याला सध्या बाजारभावामध्ये भाजीपाल्यांचे दर काय आहेत त्याचा संपूर्ण परिस्थितीचा आढावा देत होते। तर राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाल्याला बसलेला आहे आणि त्यामुळे पालेभाज्यांच्या दरात सुद्धा चांगलीच वाढ झालेली आहे आणि उत्पादनात घट झाल्यामुळे भाज्या महागल्यात।
तर शालेय पोषण आहारामधील खिचडी खाऊन विद्यार्थी आता कंटाळले आहेत आणि त्यामुळे त्यांच्या आहारात वैविध्य आणण्यासाठी सोयाबीन पुलाव, नाचणीचं सत्व तसंच मोड आलेलं कडधान्य, तृणधान्य असलेल्या 15 प्रकारच्या पाककृतींचा समावेश करा, अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं दिल्या आहेत. पूर्वीची शालेय पोषण आहार योजना सध्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना या नावानं राबवली जातीये. त्यामध्ये 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो आणि त्यासाठी केंद्राकडून सवलतीच्या दरात तांदूळ पुरविला जातो. मात्र इतर खर्च भागविण्यासाठी पुरेसा निधी नसल्यामुळे अनेक शाळांमध्ये केवळ मूगडाळीच्या खिचडीवरच विद्यार्थ्यांची बोळवण केली जातीये. तर आताही विद्यार्थ्यांना फक्त खिचडीऐवजी चौरस आहार मिळावा यासाठी 15 विविध पदार्थ प्राकृतींसह सुचवलेले आहेत आणि दररोज मोड आलेली कडधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या. तर महाविद्यालय किंवा विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता एक मोठी बातमी आहे. विद्यार्थ्यांना आता वर्षातून 2दा प्रवेश घेता येणार आहे. भारतीय विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना आता परदेशी विद्यापीठांच्या धर्तीवर वर्षातून 2दा प्रवेश देण्याची परवानगी विद्यापीठ अनुदान आयोगानं दिलेली आहे. तर UGC प्रमुख जगदीश कुमार यांनी सांगितलेलं असून शैक्षणिक सत्र 2024-25 पासून जुलै-ऑगस्ट आणि जानेवारी-फेब्रुवारी असे 2 प्रवेश चक्र असणार आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघावरून बिघाडी होते की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता असून रामटेक विधानसभा मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा करण्यात आलाय. तर उद्धव ठाकरेंकडून तयारीला लागण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी या ठिकाणी काँग्रेसही आग्रही आहे. त्यामुळे आता रामटेक विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये बिघाडी होणार की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत आहेत. उदय, आपण पाहतोय रामटेक विधानसभा मतदारसंघात आता आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अगदी खरं आहे. ज्या पद्धतीने आता लोकसभा निवडणूक झाली आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे आहे ते काँग्रेसला जी आहे ते नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभेची जागा राखता आलेली आहे आणि त्यामुळं काँग्रेस कार्यकर्त्यांचं आणि काँग्रेस नेत्यांचं मनोबल कुठेतरी उंचावलेलं आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जो आहे तो नागपूर ग्रामीण म्हणजे रामटेक लोकसभा मतदारसंघातील 6ही विधानसभेच्या जागांवर जो आहे तो दावा केला जातो आणि हा दावा केला जात असतानाच अगोदर मुंबईमध्ये झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांना देखील 288 जागा लढण्याच्या सूचना ज्या आहेत आपल्या कार्यकर्त्यांना केला होता. त्यामुळं पारंपरिकपणे जी रामटेक विधानसभेची जागा आहे ती शिवसेना लढत होती आणि शिवसेनेमध्ये जे आहे ते आता कुठेतरी चलबिचल व्हायला लागलेली आहे. कारण या जागेवर देखील काही दिवस अगोदर जेव्हा रामटेक लोकसभेच्या विजयाची सभा होती त्यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी रामटेक सभेवर जो आहे तो आपला दावा केला होता आणि त्या पार्श्वभूमीवर आता कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये बेबनाव झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या पार्श्वभूमीवर 2 दिवस अगोदर रामटेक विधानसभेसाठी जो आहे तो उभाठा गटानं मेळावा घेऊन जो आहे तो त्या जागेवर आपला दावा केलेला. त्यामुळे जागा वाटपाचा अद्यापही फॉर्म्युला निश्चित झाला नसताना ज्या पद्धतीनं आता उभाठा आणि काँग्रेस हे रामटेक विधानसभेवरून तयारीला लागल्या त्यावरून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून सगळं आलबेल नाही आहे असंच म्हणावं लागेल. निश्चितच धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी. एका मुलीच्या बापाचं जगणं हे वेगळंच असतं. एकच मुलगी असल्यामुळे अनेक गोष्टी ऐकाव्या लागतात असं शरद पवारांनी म्हटलंय. तर यंदाची निवडणूक माझ्या दृष्टीनं वेगळी होती असं देखील शरद पवार यांनी म्हटलंय. लोक शहाणी आहेत. राज्यकर्त्यांनी देशहिताचे निर्णय घेतलेले नाहीत तर लोक निर्णय घेत असतात आणि लोक स्वतःहून कधी रिॲक्ट होत नाहीत. पण निवडणूक आली की लोक व्यक्त होतात आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलंय की मंदिर आणि मशिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केलाय. आणि या निवडणुकीमध्ये लोकांनी दाखवून दिलंय की मंदिर आणि मस्जिदीवर धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न कुणी केला तर लोक निवडून देत नाहीत. मोदी की गॅरंटी, मोदी है तो मुमकिन है असं म्हणत संपूर्ण देशात वातावरण निर्माण केलं गेलं. तर निवडणुकीमध्ये काही नियम पाळायचे असतात. जात धर्म निवडणुकीच्या प्रचारात कुठेही येता कामा नये हे तारतम्य बाळगायचं असतं असं शरद पवार म्हणाले.
पण आनंद एका समाधान एका गोष्टीचा आहे की मुलगी इथं हजर नाही आणि बापाचंच कौतुक चालले. एका दृष्टीनं मला माहिती नाही तुमच्यामध्ये एकच मुलगी असलेली किती ग्रस्त आहेत. एकच मुलगी ज्या बापाला असते त्याचं जीवन एक वेगळं असतं. अनेक गोष्टी त्यांना ऐकाव्याच असतात. धर्म आणि मंदिर या नैवाने त्यांनी प्रचार केला. पण रामाचं मंदिर बांधल्याच्या नंतर माझ्यासारख्या सुद्धा एका गोष्टीची चिंता होती. मंदिर बांधलं आनंद आहे, त्याच्याबद्दलची माझी तक्रार नाही. पण मंदिराच्या नावाने माणसामध्ये समाजामध्ये धर्मामध्ये एक प्रकारचा अंतर्वादाचा जर प्रयत्न केला तर एक वचनी रामाच्या संबंधीच्या मनात असलेल्या संकल्पना या अडचणीत गेल्याचं राहणार नाही. आणि या बातमीचा बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततो. इतरही बातम्या पाहणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत.